आजच्या ठळक बातम्या. दिवाळीत दर्शनासाठी श्री क्षेत्र गाणगापूर मंदिर 20 तास खुले राहणार. ठाणे उपायुक्त शंकर पाटोळेसह दोघांना जामीन मंजूर. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसे दीप महोत्सवाचे उद्घाटन. भुवनेश्वर रोहा गणातून मधुकर पाटील यांना उमेदवारीसह दबाव. उद्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहेत. श्री क्षेत्र गाणगापूर देवस्थान प्रशासनाने दिवाळीत दर्शनासाठी 20 तास मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ होणार आहे. दिवाळीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे सहजरित्या दर्शन घेता यावे यासाठी संस्था प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. अक्कलकोट स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे 20 तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक, पालखी, मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 ते रात्री 9 असे 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. दुपारी 1 वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 43व्या वर्धापन दिनी लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह त्यांचे जोडीदार ओमकार गायकवाड आणि सुशांत सुर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कडक अटीशर्तीसह जामीन मंजूर केला आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळेसह इतर दोघांना तुर्तास दिलासा मिळाला असला तरीही दुसरीकडे या प्रकरणी शंकर पाटोळेच्या गळ्याभोवती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीचा ससेमिरा सुरूच ठेवला आहे. लाचलुचपत विभाग पाटोळे यांच्या मालमत्तेची चौकशी करणं सुरूच ठेवणार आहे. पाटोळेच्या मूळ गावी जाऊन नातेवाईकांची देखील चौकशी होणार आहे. पाटोळेंनी गेल्या 3 वर्षात एकूण किती माया जमवली याची चौकशी सुरू आहे. मुंबई शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असताना दीपावली निमित्त आयोजित मनसे दीप महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा ठामपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आल्यानंतर त्यांचे मोठ्या उल्हासित वातावरणात स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे चांगलेच वारे घुमू लागले आहेत. जिल्हा परिषद आरक्षण जाहीर होताच रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात बदल घडताना पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे, त्याचप्रमाणे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपप्रदेश अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या घरी आज अचानक कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. रायगड जिल्हा परिषदेच्या भुवनेश्वर गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्याने कार्यकर्त्यांनी मधुकर पाटील यांना संधी मिळावी यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मधुकर पाटलांना उमेदवारी जाहीर करावी अशी भावना व्यक्त करत मागणी केली. त्यावेळी मधुकर पाटील यांनी जर पक्षाने संधी दिली तर संधीचे सोने करीन, नाहीतर पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहीन अशी भावना व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहेत आणि भुवनेश्वर गणातून संपूर्ण कार्यकर्ते आज इथे एकत्र झाले आहेत. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिले होते ते मधुशेठ पाटलांचं आज आपण मागणी करताय, काय सांगाल एकंदरीत? आज वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ज्येष्ठ युवक तसेच सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आज माननीय श्री मधुकर पाटील साहेबांच्या जिल्हा परिषद या सदस्य उमेदवारीसाठी मागणी करीत आहे. साहेबांना याची कल्पना नाही
परंतु सर्व कार्यकर्ते येऊन साहेबांना विनंती करतायत की साहेब यावेळेला भुवनेश्वर जिल्हा गटातून आपली उमेदवारी जाहीर व्हावी अशी आमची संपूर्ण वरसे ग्रामपंचायतच्या मार्फत मागणी आहे आणि यावेळेला साहेबांना संधी मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उद्या रविवार मुंबईकरांसाठी विश्रांतीचा ठरू शकतो, कारण मध्य रेल्वेवर विद्याविहार ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर तसेच हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचा लोकल प्रवासात त्रास वाढण्याची शक्यता आहे. तसेच शासकीय सुट्टी असल्याने काही लोकल गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. मेगा ब्लॉकच्या काळात रेल्वे लाईनची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सेवा पूर्ववत होण्यासाठी निश्चितच कालावधी ठरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना रविवारी विश्रांती घेणे सोयीचे ठरेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.